बटाटे मी अशा प्रकारे कापून घेतले लांब लांब साईजमध्ये। आता हे मी 2-3 पाण्याने धुवून घेते। इथे मी बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे। आता ते मी इथे टाकणार गरम पाण्यात। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे। आता यात मी हे चिरलेले बटाट्याचे काप टाकणार। यात टाकते थोडंसं मीठ आणि हे 5 मिनिट शिजून घेते। इथे मी चाळणीत हे काप काढून घेतले। यातलं पाणी आपल्याला सगळं काढायचं आहे। हे काप आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकायचे आहे, जेणेकरून ते सुकून जातील। आपल्याला ते सुकवायचे आहेत, थोडेसे कोरडे करायचे आहेत। त्यासाठी मी इथे कॉटनचा कापड घेतला, त्यावर हे काप टाकते। हे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत। इथे आपले काप थंड झालेले आहेत। त्यात मी टाकते कॉर्नफ्लॉवर। इथे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलं। यात मी कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला तळायचे आहेत। त्यासाठी इथे मी तेल तापायला ठेवलं। बघू आपण तेल झालं की नाही ते। तर तेल तापलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला काप टाकायचे आहेत। जास्त टाकायचे नाहीत, थोडे थोडेच टाकायचे। अशा प्रकारे आपल्याला इथे हे काप तळून घ्यायचे आहेत। हे जास्त ब्राऊन करायचे नाही आहेत, असेच काढायचे। या स्टेजवर हे काढायचे आहेत। मी इथे एकदा हे काप तळून घेतलेले आहे। आता हे मला पुन्हा तळायचे आहेत, पुन्हा फ्राय करायचे आहे। तेव्हाच ते क्रिस्पी येतील। तेव्हा मी पुन्हा हे तेलात टाकते आणि पुन्हा फ्राय करते। आता याचा आपल्याला कलर गोल्डन करायचा आहे। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। इथे मी पुन्हा हे चिप्स तळून घेतले। बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत। आता यात जाणार थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं ब्लॅक पेपर पावडर। आता हे मिक्स करायचं छानपैकी। बघा किती क्रिस्पी झालेले आहेत, कसा आवाज येत आहे। असे तुम्ही पण घरी करून पहा, छानच होतात, मुलांना खूप आवडतात। हे फिंगर चिप्स तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडतील। कसे झाले ते सांगा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। टोमॅटो केचपसोबत हे फिंगर चिप्स खूप छान लागतात, नक्की ट्राय करा। बाय बाय।